हॅलो एव्हरीवन, मी सौ निकिता चेतन बागुल आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तसं तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। यात मी माझ्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। खरं तर मला खूप आधीपासूनच यूट्यूब चॅनल ओपन करायचं होतं, पण व्लॉगिंगसाठी नाही तर अजून कशासाठी तरी। ते काय होतं ते मी तुम्हाला पुढे सांगेनच, पण सध्या तर मी व्लॉगिंगसाठीच हे चॅनल ओपन केलेलं आहे। त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे माझं बाळ। बघता बघता तो आज 11 महिन्यांचा झाला आणि रोज नवीन काहीतरी बाळलीला तो करत असतो। त्याचे हे क्षण आठवणीत ठेवण्यासाठी मी हे चॅनल ओपन केलंय। आय होप आम्ही जसं आमच्या बाळाला बघून खुश होतो, तसंच तुम्ही देखील त्याच्या बाळलीला बघून एन्जॉय कराल आणि खुश व्हाल। तसं तर तो जन्माला आल्यापासूनच मला रोज वाटायचं की यूट्यूब चॅनल ओपन करावं, रोज नवीन छोटे छोटे त्याचे ब्लॉग्स बनवावे आणि ते पोस्ट करावे, पण रोज मला नवीन काहीतरी कारण भेटायचं आणि मी ते राहून द्यायचे। कधी वाटायचं जाऊ दे, अजून तो लहान आहे, तो थोडासा 3-4 महिन्यांचा झाला की मग करू। कधी वाटायचं नको, मी व्हिडिओमध्ये चांगलीच नाही दिसत। कधी वाटायचं नको, माझा आवाज चांगला नाही। कधी एडिटिंग कशी करायची ह्याच्याबद्दल प्रश्न पडायचा, कधी थंबनेल कसं बनवायचं ह्याच्याबद्दल प्रश्न पडायचा। परत थांबायची, पण करायची इच्छा मात्र खूप होती। म्हणून आज करू उद्या करू असं करता करता तो 11 महिन्यांचा झाला। म्हणून म्हटलं जे होईन ते, कसाही येऊ दे आवाज, कसाही येऊ दे व्हिडिओ, पण व्लॉग मात्र बनवायचा। सो फायनली मी माझा पहिला व्लॉग शूट करण्याचा दिवस डिसाईड केला, तो म्हणजे रक्षाबंधन। तर मैत्रिणींनो, आज आहे माझ्या बाळाची पहिली रक्षाबंधन। ती आम्ही कशी साजरी केली हे मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। राखी पौर्णिमा होती, म्हणून पहिले तर मी सकाळी उठून छान उंबरठा पूजन करून घेतलं, हळदीचं लेपन केलं, दारात छान अशी सुरेख रांगोळी काढली। सण असल्यावरती दारात रांगोळी काढण्याची एक वेगळीच मजा असते नाही का। त्याच्यानंतर मंदिरात गेली, मंदिरात जाऊन देवांना राख्या अर्पण केल्या। घरी आल्यानंतर सुरू झाली माझ्या पिल्लूची पहिली रक्षाबंधन। पहिले तर त्याच्या आत्तूने त्याला औक्षण केलं, राखी बांधली। त्याच्यानंतर त्याच्या मोठ्या दीदीने त्याला राखी बांधली। त्याला खरं तर हातामध्ये काहीच घालायला बांधायला आवडत नाही, पण काय ते रक्षाबंधन होतं म्हणून राखी तर बांधावीच लागणार। आणि तो म्हणतोय इथे मला राखी नका, म्हणजे त्याला नाही आवडत हातामध्ये काही घालायला, असं तो थोडासा इरिटेट होत होता। पण ठीक आहे, राखी पौर्णिमा आहे, राखी तर बांधावीच लागणार। नंतर ती थोडीशी लाईटिंग वगैरे बघून त्याला थोडीशी मजा वाटत होती। नंतर ही आहे त्याची छोटी बहीण, ती पण लहानच आहे, तर तिला तर काही राखी बांधता येणार नव्हती, म्हणून ही पिल्लूच्या पप्पांनीच त्याच्या हातात राखी बांधून दिली। नंतर सुरू झाली भावा बहिणींची रक्षाबंधन। त्याच्यानंतर मलासुद्धा माझी राखी पौर्णिमा साजरी करायला माझ्या माहेरी जायचं होतं, सो मी तिकडे जायला निघाले। घरी गेल्यानंतर पिल्लूचे छान असं त्याच्या मामाने दादाने लाड केले, तो त्यांना बघून खुश झाला। थोडंसं ताप होता, पण तिकडे जाऊन तो थोडा फ्रेश झाला, खेळत होता छान, बॉल वगैरे त्याला खेळायला मजा वाटत होती। मग झाली आमची रक्षाबंधन सुरू, पण त्यातही त्याला थोडं बरं वाटत नव्हतं, तो थोडी किरकिर करत होता, म्हणून मी एकदम घाईघाईमध्ये जमेल तसे व्हिडिओ शूट करायला सांगितले। तर अशी होती आमची छोटीशी या वर्षीची रक्षाबंधन। कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि रक्षाबंधन म्हटलं तर प्रत्येक बहिणीला अपेक्षा असते की आपल्या भावाने काहीतरी छान असं गिफ्ट द्यावं, आणि याही वर्षी माझ्या भावाने खूप छान असं गिफ्ट आमच्यासाठी आणलं होतं। आम्ही 4 बहिणी आहेत आणि 4ही बहिणींना त्याने हे छान असे सिल्वर इयरिंग्स आणले होते। कसे वाटले नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।